नमस्कार मित्रांनो, स्वामी मोटिवेशन चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण ज्ञानेश्वरांच्या वडिलांची कथा भाग 3 ऐकणार आहोत. यापूर्वीच्या कथेत विठ्ठल रुक्मिणीचे लग्न झाले ते आपण ऐकलेलेच असेल. आता पुढील गोष्ट. रुक्मिणी आता विठ्ठलपंतांसोबत माडीवर त्यांच्या अभ्यासिकेत राहत होती. नऊवारी साडीत ती खूपच सुंदर दिसत होती आणि सोन्याचे दागिने तिच्या सौंदर्यात अजूनच भर घालीत होते. तरी पण विठ्ठलपंतांचं तिच्याकडे लक्ष जात नव्हतं. ते संभ्रमित अवस्थेत असत, उदास राहत. ही गोष्ट सिद्धोपंत, उमाबाई आणि रुक्मिणीच्या लक्षात येऊ लागली होती. उमाबाई आपल्या नवऱ्याला म्हणाल्या, मला वाटतं विठ्ठलपंतांना त्यांच्या घरची आठवण येत असेल. आपण सर्वजण आपेगावला जाऊन व्याही आणि विहीनबाईंना भेटून दिवाळीसाठी आळंदीस येण्याचे आमंत्रण देऊ. विठ्ठलपंतांना ही गोष्ट सांगितल्यावर ते खूपच आनंदित झाले. आई वडिलांचा निरोप घेऊन बरेच दिवस झाले होते. त्यांना कोणतीही कल्पना न देता विवाह सुद्धा केला. खरं तर लगेचच विवाहानंतर आपेगावला आई वडिलांच्या पाया पडायला जायला हवे होते. त्यांना पण सुनमुख पाहण्याची घाई झाली असेल. आपेगावला जायची तयारी सुरू झाली. 2 बैलगाड्या तयार केल्या गेल्या. पुरोहितांनी पहाटेचा मुहूर्त दिला होता. त्याप्रमाणे 2 सवाऱ्या तयार झाल्या. एका सवारीत रुक्मिणी आणि उमाबाई, दुसऱ्या सवारीत विठ्ठलपंत आणि सिद्धोपंत बसले. गावकरी भल्या पहाटे निरोप देण्यासाठी आले. सवाऱ्या आळंदीपासून दूर दूर जाऊ लागल्या. रुक्मिणी खूप आनंदात होती. ती एवढ्या दूरच्या प्रवासाला पहिल्यांदाच निघाली होती. आता तिचे नवीन आयुष्य सुरू होणार होते. सासर पाहण्यासाठी ती उत्सुक होती. हळूहळू सूर्योदय होऊ लागला. उन्ने झाली की सवाऱ्या धर्मशाळेत थांबत होत्या. जेवण करून विश्रांती घेऊन उन्ने उतरली की परत प्रवासाला सुरुवात होत होती. रात्री धर्मशाळेत नाही तर देवळात मुक्काम करीत दोन्ही सवाऱ्या पैठणला पोहोचल्या. पैठणला विठ्ठलपंतांचे मामा राहत होते. मामांचे घर बंद होते. शेजाऱ्यांकडून ते आपेगावला गेल्याचे समजले. मग सर्वजण धर्मशाळेतच थांबले. दुसऱ्या दिवशी गोदावरी स्नान करून गावातील मंदिरात दर्शन घेतले. विठ्ठलपंतांनी पैठणचा इतिहास सांगितला. रुक्मिणी लक्षपूर्वक ऐकत होती. भारतातील श्रेष्ठ अशा पैठणच्या विद्यापीठात आपल्या पतीने विद्यार्चन केले याचे तिला अभिमान वाटला. पैठणची सीमा मागे पडली. आता विठ्ठलपंत गाडीवानांना आपेगावचा रस्ता दाखवत होते. सर्वजण आपेगावला पोहोचले. गोविंदपंत आणि निरामाईने सर्वांचे स्वागत केले. आपल्या मुलाला आणि सुनेला पाहून त्यांचे आनंदाश्रू थांबत नव्हते. सर्वांचे जेवण झालं. गप्पा सुरू झाल्या. विठ्ठलचे मामा मामी आणि आई वडिलांना सिद्धोपंत पांडुरंगाने दिलेल्या दृष्टांताविषयी सांगत होते. आहेराची देवाणघेवाण झाली. कन्यादानाचाही कार्यक्रम झाला. सत्यनारायणाची पूजा झाली. दसरा झाला. रुक्मिणी घरात आता चांगलीच रुळली, कारण मीरामाईंचा स्वभाव आपुलकीचा होता. रुक्मिणी मनमोकळेपणाने राहत होती. ते पाहून तिचे आई वडील खूप खुश होते. त्यांना आता एकुलत्या एक लेकीची काळजी वाटत नव्हती. ते आळंदीस जाण्यास निघणार होते. पण गोविंदपंत म्हणाले, एवढ्या लांबचा प्रवास करून आलात तर अजून काही दिवस थांबा. दिवाळी सण करूनच जावा. गोविंदपंतांच्या आग्रहामुळे सिद्धोपंत आणि उमाबाई दिवाळीसाठी आपेगावलाच थांबल्या. दिवाळी झाल्यावर ते आळंदीस जायला निघाले. दोन्ही सवाऱ्या तयार झाल्या. आई वडील निघाले. रुक्मिणीचे आता अश्रू थांबत नव्हते. विठ्ठलपंतांनी तिला शांत करत होते. आता नेहमीचा दिनक्रम चालू झाला होता. रुक्मिणी घरातील सर्व कामं करत होती. गोविंदपंतही आता थकले होते. त्यामुळे त्यांचे सर्व वसुलीचे काम विठ्ठलपंत पाहत होते. रुक्मिणी सर्वांशी प्रेमाने वागत होती. आळंदीप्रमाणे तिला आता आपेगावही आवडू लागलं होतं. आपलंसं वाटू लागलं होतं. वाड्यात सणवार होऊ लागले. भजन, पूजन, व्रतवैकल्य रुक्मिणी उत्साहाने करत होती. वाड्यात सुहासिनींचे येणे जाणे वाढले होते.
सर्वजणी रुक्मिणीचे कौतुक करायच्या. वाड्याचे अगदी आनंदवन झाले होते. ते पाहून नीरामाईंनाही समाधान वाटत होते. गोविंदपंतांप्रमाणे विठ्ठलपंतांचाही पंचक्रोशीत मान मरातब वाढत होता. दसरा, दिवाळी झाली, संक्रांत झाली, होळी झाली, पण होळी सगळे काही पेटूनच गेली. उन्हाळा असह्य झाला. त्याने आपले रौद्र रूप चांगलेच दाखवले. सर्वांचे लक्ष आता पावसाकडे लागले होते, कारण गोदावरी सुद्धा आटली होती. माणसांना प्यायला पाणी मिळत नव्हते. पावसाने गुंगारा दिला. सगळी नक्षत्र कोरडी गेली. डोळ्यासमोर पाणी नसल्याने गुरेढोरे मरून पडत होती. गावं खाली होऊ लागली. विठ्ठलपंत चिंताग्रस्त झाले. ते रुक्मिणीला म्हणाले, पाऊस पाणी नाही, शेती कशी पिकणार, वसुली तरी कशी होणार? देवाने परीक्षाच पाहायची ठरवली होती. रुक्मिणी त्यांना धीर देत होती. हेही दिवस जातील, परमेश्वर आपल्या पाठीशी आहे, काळजी करू नका. दुष्काळातच तापाची साथ आली. प्रत्येकाच्या घरात माणसे आजारी पडत होती. कुणी कुणाला औषध द्यायचं आणि कुणी कुणाची सेवा करायची. एकाला स्मशानात पोहोचून आले की लगेचच दुसऱ्या घरात कुणाचा तरी मृत्यू होत होता. अशातच नीरामाईंना तापाची लागण झाली. रुक्मिणी दिवस रात्र अंथरुणापाशी बसून सेवा करत होती. औषध पाणी देत होती, पण काही केल्या ताप काही कमी होत नव्हता. अखेरीस नीरामाईने शेवटचा श्वास घेतला. गोविंदपंतांना हा धक्का सहन झाला नाही. 2 दिवसांनी त्यांनाही ताप आला आणि त्यांचीही प्राणज्योत मालावली. विठ्ठल रुक्मिणी पोरके झाले. दोघेही पार कचून गेले. ही वार्ता रुक्मिणीच्या आई वडिलांना कळताच ते आपेगावला आले. दुष्काळाची भीषणता पाहून दोघांचेही काळीच सरकले. सांत्वन झाल्यावर सिद्धोपंताने दोघांना आळंदीस येण्याची विनंती केली. ती दोघे तरी काय बोलणार? आळंदीला जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. दुसरा कोणता आधार नव्हता. विठ्ठलपंताने होकार दिला, कारण इथे दुष्काळात राहण्यापेक्षा रुक्मिणीला आई वडिलांच्या प्रेमाची सावली तरी मिळणार होती. कुलकर्णीपणाचे मुक्त्यारपत्र त्यांनी आपल्या पैठणच्या मामांच्या नावे करून दिले. विठ्ठलपंत परत येईपर्यंत मामा कारभार पाहणार होते. बैलगाड्या आळंदीच्या मार्गाला लागल्या होत्या. विठ्ठलपंताने गोदावरीचे दर्शन घेतले. गोदावरी सुद्धा विठ्ठलपंतांच्या डोळ्यातील पाण्याप्रमाणे आटली होती. मजल दर मजल करीत सर्वजण आळंदीला पोहोचले. सर्वांची मने उदास होती. आळंदीला ओळखीचे लोक विठ्ठलपंतांच्या समाचाराला येत होते. त्यांचे सांत्वन करायचे, पण ज्याचे दुःख त्यालाच सहन करावे लागते. सुखाचे तसे नसते. सुख वाटता येते, दुःख स्वतःचे स्वतःला सहन करावे लागते. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आपेगावला असताना एकटेपणाची जाणीव खूपच कमी झाली होती. सिद्धोपंतांच्या घरी सुबत्ता होती, कशाचीच कमी नव्हती. आता आपले लेक आणि जावाई आपल्याकडेच राहणार म्हणून उमाबाई सुखावल्या होत्या. विठ्ठलपंत स्नान, संध्या, पूजा अर्चा, ध्यान, ग्रंथवाचन यामध्ये वेळ घालवित होते, परंतु त्यांचे अंतर्मन अस्वस्थच होते. आई वडिलांच्या आठवणी त्यांना अजूनही अस्वस्थ करीत होत्या. आपले ध्येय काय होते? आपण तीर्थयात्रेला कोणत्या उद्देशाने घराबाहेर पडलो? आणि भगवंताने दृष्टांत देताना जे काही सांगितले, आणि आता संसाराच्या रगाड्यात आपण गुरफटून चाललो आहोत. शिवाय घरदार उद्ध्वस्त झाले. भगवंताने दृष्टांत देताना जे काही सांगितले त्याच्या उलट सारे घडत होते. आपण आई वडिलांना सुख देऊ शकलो नाही. रुक्मिणीला मातृत्व देऊ शकलो नाही. देवाने तर 4 अपत्य होतील, देवता जन्म घेतील, कीर्तिवंत होतील असे सांगितले होते. पण आता सुखाच्या ऐवजी दुःखाचे दिवस का दाखवत आहे? अशी संकटे का आणतोय? आपल्यामुळे रुक्मिणीचे सुखी जीवन उद्ध्वस्त झाले. हा विचार येऊन ते सारखे अस्वस्थ होत होते. ही नैराश्याची अवस्था विठ्ठलपंतांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. सिद्धोपंत, उमाबाई, रुक्मिणीच्याही लक्षात येत होते. रुक्मिणीला तर अधिकच जाणवत होते, कारण अलीकडे ग्रजाशी फारसे बोलतच नव्हते. बोलले तरी हो नाही एवढेच. सारखे ध्यान ग्रंथवाचनात मग्न असत. काही दिवसांपूर्वी जो माणूस वेद ग्रंथातील श्लोकांवर कितीतरी वेळ चर्चा करायचा, तेही आता
तेही आता सर्व दूर राहिलेच, पण अलीकडे ते आपले अंथरूणही वेगळे ठेवू लागले होते. तर मित्रांनो, पुढील भागात विठ्ठल रुक्मिणीला सोडून कुठे जातात, त्यानंतर रुक्मिणीचे काय होते, विठ्ठलपंत सापडतात का, ते ऐकायला मिळेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ ऐकल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.